नंदुरबारमधल्या अक्कलकुव्याच्या जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेवर ईडीचे छापे पडलेले आहेत। या छाप्यांमध्ये संस्थेमधल्या जवळपास 80 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी झाल्याचं समोर आलेलं आहे। जवळपास 67 एकरवर ही संस्था पसरलेली आहे। या संस्थेमध्ये इस्लामशी संबंधित धार्मिक प्रशिक्षण दिलं जातं। पण हा मुद्दा ईडीच्या रडारवर नाही, तर ईडीच्या रडारवर मुद्दा असा आहे की या संस्थेला परदेशातून जवळपास कोट्यवधींचा निधी मिळतो, मात्र यासाठी जी आवश्यक केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी आहे ती या संस्थेकडे नाही आहे। त्यामुळे हा निधी कुठे जातो, तो देशविघातक कारवायांसाठी तर वापरला जात नाही आहे ना, म्हणून ईडीच्या रडारवर ही संस्था आलेली आहे। जवळपास 57 इमारती आणि 67 एकर जागेत पसरलेल्या या जामिया इस्लामिया संस्थेमध्ये नेमकं काय चालतं याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यातच किरीट सोमय्या भाजपचे माजी खासदार यांनी सुद्धा या संस्थेवर काही गंभीर आरोप केलेले आहेत आणि विशेषतः की दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये ज्या अल फलाह युनिव्हर्सिटीचा उल्लेख झाला होता त्या अल फलाह सारखीच कारवाई इथं होते की काय असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला। पाहूयात। अक्कलकुवामधल्या जामिया इस्लामिया ट्रस्टमध्ये नेमकं चाललंय काय? ईडीची जामिया इस्लामिया इशातुल उलूमवर छापेमारी। जामिया इस्लामिया हा जिहादींना पैसा पुरवते, सोमय्यांचा आरोप। नंदुरबार मधल्या अक्कलकुवामधलं हेच ते जामिया इस्लामिया इशातुल उलूम अर्थात JIIU ट्रस्ट। या संस्थेवर ईडीचा छापा पडलाय आणि एकच खळबळ उडाली। जामिया इस्लामिया अचानक तपास यंत्रणांच्या रडारवर आली। जामिया इस्लामियावर ईडीचे छापे का पडले? तर संशयास्पद निधी हस्तांतरण, आर्थिक अनियमितता आणि नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी ईडीनं हे छापे टाकले। या संस्थेला परकीय देशातनं देणग्या येतात, त्या संदर्भातही ईडीचे छापे पडले। जामिया इस्लामिया इशातुल उलूम ट्रस्टसह येमेनी नागरिक अल खादामी खालेद इब्राहिम सालेह आणि इतरांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली। जामिया इशातुल उलूम ही संस्था अक्कलकुवामध्ये 1979 मध्ये मौलाना याकूब वली पटेल यांनी स्थापन केली। सध्या मौलाना हुजेफा गुलाम मोहम्मद वस्तानवी या संस्थेचे अध्यक्ष आहेत। हा मदरसा 79 एकर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे। इथे धार्मिक शिक्षणासाठी एकूण 13 इमारती तर आधुनिक शिक्षणासाठी 8 इमारती आहेत। राहण्यासाठी 25 वसाहती इमारती बांधण्यात आल्या। सध्या या संस्थेत जवळपास 11,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। दिनियात, हिब्ज, अलिमियात, इफ्ता, इजाजा या धार्मिक शिक्षणासह इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, DED, BEd, ITI असं शिक्षण इथे दिलं जातं। या संस्थेला पोर्तुगाल, सौदी अरेबिया, बोत्स्वाना, कॅनडा, कुवेत, मॉरिशस, वेस्ट इंडिज, इंग्लंड, अमेरिका आणि UAE मधनं देणग्या दिल्या जातात। या संस्थेचं उत्पन्न 1,78,78,36,277 एवढं आहे। या संस्थेत काही येमेनी नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय अवैधपणे राहत असल्याचा आरोप आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरात असलेल्या जामिया इस्लामिया ही संस्था मागील 4 दशकांपासून कार्यरत असून या संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी हे भारतामधनं शिकायला येत असतात। मात्र किरीट सोमय्या यांनी या संस्थेवर एक गंभीर असा आरोप केला आहे की या संस्थेला बाहेरून फंडिंग येत असते, तसंच या संस्थांमध्ये हजारो मुलं जे आहेत ते बांगलादेशी असल्याचा आरोप जो आहे किरीट सोमय्या यांनी केला आहे। या आरोपानंतर महाराष्ट्र सरकारने एक IAS ऑफिसरची नेमणूक करण्यात आली आहे। JIIU ट्रस्टच्या अवैध हालचालींचा मुद्दा काही महिन्यांपूर्वीच धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत उपस्थित केला। ही संस्था आणि येमेनच्या नागरिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का, ईडी मार्फत चौकशी करणार का असा प्रश्न अग्रवाल यांनी लक्षवेधी दरम्यान उपस्थित केला। आता या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले। या संस्थेतनं जिहादींना पैसा पुरवला जातो असा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे। जिथं दिल्लीत अल फलाह काय होतं कुणाला कळलंच नाही, तसं महाराष्ट्राचा आदिवासी अक्कलकुवा इथे 100 एकर जमीन हे जामिया मिलिया इशातुल उलूम या संस्थांनी बळकावली आहेत। 1000 कोटीचे रुपयाचे डोनेशन, त्यातनं हे बेकायदेशीर डोनेशन आहेत। विदेशाहून डोनेशन घेण्यावर प्रतिबंध घातला। काल ईडीच्या दाढी पडल्या। आता या संस्थेत 11,800 पैकी 11,200 विद्यार्थी हे बांगलादेश आणि भारताचा बॉर्डरवरचे आहेत।
आज मी दिल्लीत गृह मंत्रालयाच्या संबंधित अनेक अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी चालू आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं JIIU ट्रस्टची परकीय योगदान नियमन कायद्याची नोंदणी रद्द केल्यानंतर विद्यापीठाची 110 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सध्या अक्कलकुवामधल्या जामिया इस्लामियावर ईडीची छापेमारी सुरू आहे. यामध्ये काय सापडतं हे समोर आल्यावर या संस्थेत नेमकं काय सुरू होतं आणि विद्यार्थ्यांना कुठलं शिक्षण दिलं जात होतं हे देखील समोर येईल. प्रशांत झवेरी, NDTV मराठी, नंदुरबार.